आज ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं आहे, की जननेता काय असतो, लोकनेता काय असतो, जनप्रतिनिधी काय असतो. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला एखाद्या राज्यामध्ये बहुमत मिळणं आणि त्या राष्ट्रीय पक्षाने त्या राज्यातला एखादा नेता मुख्यमंत्री म्हणून बसवणं आणि एखादा त्या राज्यातला प्रादेशिक पक्षाचा एखादा चेहरा जो त्या लोकांना जाणतो, त्या लोकांच्या समस्या जाणतो, तो ज्यावेळेस जनप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, तो कशाप्रकारे स्वतःच्या राज्याच्या लोकांच्या समस्या मांडू शकतो, कशाप्रकारे त्यांच्या अधिकारांचं रक्षण करू शकतो. ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी एस-आय-आरच्या विरोधात त्यांच्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये थेट वकील म्हणून त्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी एस-आय-आरमध्ये ज्या 50 लोकांना मृत म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि जे अजूनही जिवंत होते असे 50 लोक एकत्र करून त्या थेट दिल्ली या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज देशामध्ये जवळपास 28 राज्य आहेत आणि या 28 राज्यांचे 28 मुख्यमंत्री आहेत. परंतु या 28 मुख्यमंत्र्यांपैकी किती असे मुख्यमंत्री आहेत जे त्यांच्या जनतेसाठी, त्यांच्या राज्याच्या प्रश्नांसाठी ममता बॅनर्जीप्रमाणे लढा देऊ शकतील? देशामध्ये असलेल्या या 28 मुख्यमंत्र्यांपैकी किती मुख्यमंत्र्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे? यावरून या गोष्टीची परीक्षा होते की किती मुख्यमंत्री खरोखर त्यांच्या जनतेसाठी बांधील आहेत आणि किती त्यांच्या समस्यांसाठी ममता बॅनर्जीप्रमाणे कार्य करू शकतात. लोकांतिका तर अशी आहे की या 28 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी फार मोजक्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे तुम्हाला माहीत असतील, कारण बाकी मुख्यमंत्र्यांमध्ये अशा मुख्यमंत्र्यांची संख्या जास्त आहे जे एखाद्या राष्ट्रीय पक्षाने नेमून दिलेले मुख्यमंत्री आहेत, त्या राज्यातले जनप्रतिनिधी नाही.